अखेर महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप 49, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादीला 22% या प्रमाणात महामंडळाचं वाटप होणार। 110 महामंडळ संस्थांचं रखडलेलं वाटप महिनाभरात होणार। रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। खरात गट महायुतीत येण्याची शक्यता, दोन्ही नेत्यांमध्ये विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा। एमपीएससीची औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। चौकशीत एका उमेदवारास प्रश्नपत्रिका मिळाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मराठीचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार, सरनाईक यांची माहिती। मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांची हायकोर्टात धाव। सरकारच्या निर्णयानं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप। निर्णय मोटार वाहन कायद्याच्या विरोधात असल्याचा याचिकेत दावा। भुलेश्वर मूर्ती दुर्घटना प्रकरणी मोठी माहिती। मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं। पुन्हा कारखान्यात आणून केलं होतं वेल्डिंग। मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब। भुलेश्वर गणेश मूर्ती दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक, जड मूर्तींसाठी नवा नियम। मूर्ती आगमन सोहळ्यातील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी विशेष देखरेख। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण अजूनही सुरूच। एक मागणी मान्य, इतर मागण्यांवर आंदोलक विद्यार्थी ठाम। प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। लाडक्या बहिणींना सरकारची रक्षाबंधनाची भेट। जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता खात्यात जमा होणार। अभिनेत्री कृती सानंच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात। पेहरावावरून ट्रोलिंग थांबवण्याचं राहुल गांधींचं आवाहन। कोणते कपडे घालायचे याचं महिलांना स्वातंत्र्य, राहुल गांधींची प्रतिक्रिया। नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। कुटुंब घरात असतानाच गोळीबार। सुदैवानं कोणीही जखमी नाही। गोळीबारामुळे घराच्या काचा फुटल्या। मुंबईमध्ये एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुलं बेपत्ता। गोवंडी, विक्रोळी, पार्कसाईड आणि मालाडमधील मुलं बेपत्ता। तिघांनाही फूस लावून पळवल्याचा संशय। बेपत्ता अल्पवयीन मुलांचा पोलिसांकडून शोध सुरू। देशभरामध्ये ईद ए मिलादचा उत्साह। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। ईद निमित्त करण्यात आली विशेष प्रार्थना। पंतप्रधान मोदींकडूनही ईदच्या शुभेच्छा। सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर। मॅनहॅटनमध्ये वननेस सेलिब्रेशन कार्यक्रमामध्ये भागवत संबोधित करणार। भागवतांचा दौरा संघ शताब्दी वर्षाच्या जागतिक संपर्क अभियानाचा महत्वाचा भाग। अमेरिकेतील 2 लाखांवर परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होणार। B1, B2 व्हिसा रद्द करण्याची ट्रम्प सरकारची तयारी, तर व्यावसायिक आणि पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द होणार। तैवानच्या आग्नेय किनारपट्टीला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे इमारती आणि रस्ते हादरले। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।